मागील काही दिवसांपासून आपण बघितलं असेल माझ्याशी संबंधित फोटो सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक काही इतर माध्यमांवर त्या ठिकाणी दाखवले जात आहेत, न्यूज पोर्टलवरही दाखवले जात आहेत आणि म्हणून या बाबतीत खुलासा होणं मला वाटतं आवश्यक आहे. म्हणून मी आज हा खुलासा या ठिकाणी करतोय. या फोटोमध्ये मी आहे, माझ्याबरोबर जी मुलगी आहे तिचे वडील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, म्हणजे होते, ते आज नाही आहेत. त्यांची आई जी आहे तिची माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये शिकलेली आहे, कॉलेजात ते सोबत होते, त्यामुळे आमचे घनिष्ठ संबंध आहेत आणि अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आमचे आहेत. माझ्याकडे असं कुठलं गणपती नसेल, दुर्गोत्सव नसेल, कुठला सण नसेल की त्या सणामध्ये यांचा परिवार कधी हजर नसतो. आणि म्हणून या ठिकाणी मी काही फोटो सुद्धा आणलेले आहेत. या फोटोमध्ये माझ्या मुली आहेत, मी आहे. या फोटोमध्ये गणपतीच्या वेळेचे सगळे आरतीचे फोटो आहेत. माझ्या मुलींच्या सोबत मुलीचे फोटो आहे. म्हणजे अगदी अशी फोटो, म्हणजे माझ्या मुली मुंबईला आल्या गावाहून की या सगळ्या सोबत असतात. फिरायला असेल, कुठे शॉपिंगला असेल, कुठे बाहेर जायचं असेल तर हे सोबत असतात. त्याचे अनेक फोटो, शेकडो फोटो माझे आणि यांच्या परिवाराचे, यांच्या आईचे, त्या भावाचे त्या सोबत आहे. ते गणपतीतले फोटो आहेत. माझ्या मोठ्या मुलीच्या मुलाला खेळवताना ती या ठिकाणी दिसते, फोटोमध्ये दिसते. अनेक फोटो मी आपल्याला दाखवू शकेल की ते या ठिकाणी आहेत. हा गणपतीच्या आरतीच्या वेळेचा फोटो आहे माझा, माझ्या बायकोचा. मोठा उत्सव आपण मुंबईला करतो त्यावेळेला सुद्धा ती त्या ठिकाणी असते. तिच्या घरचे सगळे कुटुंबीय हजर असतात, भाऊ असेल, आई असेल, आणि इतके आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि असं असताना गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतात की जाणीवपूर्वक काही माध्यमातून काही लोक ते फोटो आमचे त्या ठिकाणी सेल्फी काढलेले त्यांच्या माध्यमातून दाखवतात, त्याचा वेगळा अर्थ लावताय. खरं म्हणजे त्या सेल्फी काढण्यामध्ये आता आपण फोटो जर बघितले असेल तर काही नाही. माझ्या मुली जसे फोटो काढतात माझ्याबरोबर तिच्यासोबत काढलेले आहेत, अनेक फोटो आमचे तसे तिने पण फोटो काढलेले आहेत. पण हे काढत असताना आजूबाजूला माझ्या मुली आहे, कुटुंबीय आहेत, तिचे कुटुंबीय आहेत, पण ते क्रॉप करून, त्याच्यामध्ये छेडछाड करून, ते कापून फक्त आमच्या दोघांचाच फोटो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, मुद्दामून. तर मला कळत नाही हे आपण असं का करतो आहोत, यामुळे कोणाची काय बदनामी होते. आपण राजकीय, आपलं काय असेल राजकारण आपण ते करू, आपण काय असेल ते लढू, पण अशा पद्धतीने एखाद्या मुलीचीही बदनामी करणं हे कितपत योग्य आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे याच्या माध्यमातून त्या क्रॉप करून, माफ करून कशा पद्धतीने फोटो दाखवले जात आहेत. जगातले, देशातले सगळ्यात मोठ्या लोकांबरोबर किती घाणेरडे चित्रण या ठिकाणी केलं जात आहे, दाखवलं जात आहे. आणि म्हणून या एआयचाही वापर इतका चुकीचा चाललेला आहे की कोणाकोणाला आयुष्यातूनच उठावं लागेल की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे.